गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। पूर परिस्थिती मात्र कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे। दारणा धरणातून 4000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। आपण पाहतोय नाशिक मधली गोदा घाटावरची दृश्य आहे। रामकुंड हा परिसर पूर्णतः जलमय झाला असल्याचंही आपण पाहतोय आणि या ठिकाणचे जे लहान मोठे मंदिर आहेत ते पूर्ण पाण्यात गेलेले आहेत। ज्या ठिकाणी धार्मिक विधी होत असतात ती जागा सुद्धा पाण्याने पूर्णतः वेढलेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी लागलेलं असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसतोय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे खरं तर त्या ठिकाणी अगदी कालपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी मोठ्या वेगाने वाहत होतं। मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग जवळपास 1760 क्युसेकपर्यंत घटवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आपल्याला बघायला मिळते। अगदी कालपर्यंत ज्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी होतं ते पाणी आता पायापर्यंत ओसरलेलं आहे। पूर गोदावरीचा काही प्रमाणामध्ये ओसरलेला आपल्याला बघायला मिळतोय। पावसाला सुरुवात झाली, पावसाचा जोर वाढला तर गंगापूर धरणातून करण्यात येणारा विसर्ग पुन्हा वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। तर आपण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।